तर या दुर्घटनेमध्ये क्रेन मालक बळीराम मराठेंनी मावळ पूल दुर्घटनेमधल्या प्रशासनाची देखील मदत केलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। त्यांनी क्रेन या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये या परिसरामध्ये रेस्क्यू करण्यासाठी आणल्या। ते क्रेनचे मालक आपल्या बरोबर आहेत। सुरुवातीला हे सांगा की तुम्हाला पहिला फोन नक्की कुणाचा आला आणि तुम्हाला ज्यावेळेस हे सांगितलं गेलं की अशा पद्धतीने दुर्घटना घडलेली आहे त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी क्रेन कसं घेऊन आला? मला सुरुवातीला 3:30 वाजता मला आमदार साहेबांच्या ऑफिसमधनं कॉल आला। आमदार साहेबांचे पीए बोलत होते, आमदार साहेब सुद्धा स्वतः बोलत होते। त्यांनी कॉल केला की त्यांनी सांगितलं की अशी अशी दुर्घटना झालेली आहे। तर आपल्या क्रेन त्यांना माहिती आहे की माझ्या क्रेनचा व्यवसाय आहे। त्यांनी सांगितलं की जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर इथं क्रेन घेऊन यायच्यात आणि जे अडकलेले त्याच्यामध्ये जे डेड बॉड्या होत्या वगैरे ते काढण्याचं काम आपण केलेलं आहे। सुरुवातीला आल्यानंतर काय परिस्थिती पाहायला मिळतो? भयानक होतं का सगळं? म्हणजे पुलाखाली लोक अडकलेले होते, काय डोळ्यांनी पाहायला मिळालं? सुरुवातीची परिस्थिती एवढी भयानक होती की अक्षरशः समोरचं दृश्य बघून डोळ्यातून पाणी येत होतं। एक 6 वर्षाचा मुलगा एनडीआरएफ वाल्यांनी ओढून काढला बाहेर। म्हणजे इतकी म्हणजे डोळ्याला पण पावत नव्हतं। अशी वेळ कोणावरती येऊ नये आणि जे हुल्लडबाजी करणारे आहेत त्यांनी तर अशा ठिकाणी येऊच नाही की त्यांनी हुल्लडबाजी करायची तर थोडी साईडला जाऊन लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा काही त्यांना अधिकार नाहीये। आणि जिथं आता पावसाळा चालू झालेला आहे, जिथं पूर परिस्थिती असते, जिथं म्हणजे डेंजर झोन आहे, त्या डेंजर झोनमध्ये गेलंच नाही पाहिजे। काही गोष्टीचा लांबूनच आनंद घेतला पाहिजे। लहान मुलांना काही जास्त कळत नाही तर त्यांच्या पालकांनी पण त्यांची काळजी घेतली पाहिजे। त्यांचे पालक त्यांना हाताला धरून जर अशा ठिकाणी डेंजर झोनच्या ठिकाणी जर घेऊन येत असेल तर ते जीवाशी खेळण्याजोगे आहे। कॅमेरा पर्सन नागेश गाडेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।